रॉक पॅच आहे, थोडासा डिफिकल्ट आहे. आता तरी रोप लावलाय त्यामुळे रोपच्या साहाय्याने आपण वर जाऊ शकतो. तुम्ही सर्वांनी पण तसंच, जसं सिद्धेश गेला ना तसंच वर जावा. डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. तो या बाजूला ठेव, जा जा. हा हा शिडीची वाट आहे, त्या शिडीच्या वाटेने आपल्याला वर जायचं. आपल्या सह्याद्रीतले छोटे मित्र आहे नेहमीच आपल्या. तर ही अशी पाण्याची टाकी आहेत या सांगशी किल्ल्यावरती. हिस्टॉरिकल प्लेस आम्हाला बघायला भेटते, खास करून गुंजनला थँक्यू. खूप शॉर्ट ट्रेक आहे पण मस्त आहे, मजा आली. आणि जे बिगिनर्स आहेत म्हणजे ज्यांना ट्रेक करायचं तर त्यांनी हा नक्की ट्राय करू शकतात. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पनवेलला पोचलो आहे आणि क्षणभर विश्रांती म्हणजे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे पनवेलला. थोडं नाश्ता करून मग आम्ही पुढे आमचा पुढचा प्रवास सुरू करू. चला. थांबतोय का कैचीने? सांगशी किल्ल्याकडे जायला इथे दिशादर्शक फलक आहे समोर. पेणपासून जरा पुढे आल्यानंतर आपण तरणखोप मार्गे जाणार आहोत सांगशी किल्ल्यावरती. मगाशी आपण दुरशेत मार्गे जात होतो पण तो रस्ता खूप खराब आहे, त्यामुळे आपण आता तरणखोप वरून सांगशी किल्ल्याकडे चाललोय. नमस्कार मित्रांनो, माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज एका ट्रेकला आलेलो आहे. पनवेल, रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळ असणाऱ्या सांगशी किल्ल्याला मी आज भेट देणार आहे. सर्वप्रथम इथे कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. सांगशी किल्ला हा मुंबईपासून फार जवळ आहे. मुंबईपासून साधारणपणे 80 किलोमीटर अंतरावरती हा सांगशी किल्ला आहे आणि पनवेलपासून साधारणपणे 20 किलोमीटर आणि पेणपासून साधारणपणे 10 किलोमीटर अंतरावरती हा सांगशी किल्ला आहे. इथे कसं यायचं ते तुम्हाला सांगतो. मुंबई गोवा हायवेने तुम्ही आल्यानंतर इथनं यायला प्रामुख्याने 3 रस्ते आहेत. एक दुरशेत मार्गे, दुसरा बिलवळी मार्गे आणि तिसरा रस्ता तरणखोप मार्गे आहे. तुम्हाला एक सजेशन देईन, तुम्ही इथे यायचं असेल ना तर शक्यतो 4 व्हीलरने किंवा 2 व्हीलरने येणं प्रिफर करा, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं म्हणजे खूप म्हणजे चालावं लागेल तुम्हाला, कारण तुम्हाला हायवेला उतरून तिथून हे अंतर साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे बेटर आहे तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल असेल तर तुम्ही त्याने या. इथे तरणखोपवरून साधारणपणे 8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तुम्ही मॅपवरती टाकून तुम्ही सहज इथे पोहोचू शकतात. माझ्या मागे तुम्हाला हा दिसतोय, हा बद्रुद्दीन दर्गा आहे. हे इथलं लँडमार्क आहे. इथे पार्क करायला जागाही खूप आहे. तुम्ही 4 व्हीलरही इथे पार्क करू शकतात. 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे इथे आणि 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर इथे कुठेही पार्क करू शकतात. माझ्या मागे इथे एक छोटंसं ही वास्तू दिसते. या इथनं आपल्याला हा समोर सांगशी किल्ला आहे, या सांगशी किल्ल्यावरती जायचं आहे. तर चला आपण आपल्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करूया. मित्रांनो, या इथे एक छोटंसं घरवजा आहे ना इथे. इथून जे बाजूने जो रस्ता जातो तोच सांगशी किल्ल्यावरती घेऊन जातो आपल्याला. इथे बघा एक फलक, माहिती फलकही लावलेला आहे. या माहिती फलकाच्या बाजूने इथनं आपल्याला वर जायचं आहे. चला आपण आपल्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सांगशी किल्ल्याची दुर्ग भ्रमंती चालू झालेली आहे
आणि या वेळेला माझ्या या दुर्गभ्रमंतीमध्ये माझ्यासोबत काही जुने आणि काही नवे हे माझे कार्यालयीन सहकारी आहेत. मी ओळख करून देतो त्यांची. आपल्यासोबत आहे ओमकार, हा आपल्यासोबत सागरगड आणि असावगड या ट्रेकमध्ये होता. सिद्धेश आहे माझ्यासोबत, असावगड सागरगड ट्रेकमध्ये होता आपल्यासोबत. आपल्यासोबत नवीन मेंबर आहे या वेळेला आमच्या कार्यालयातला रोहित चारोस्कर, आणि आमचे चक्रधारी आहेत ज्यांच्या कारमधून आम्ही आलो ते म्हणजे आमचे ऋषिकेश सावंत. तर आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो. हा जो कातळ टप्प्याचा जो भाग आहे तिकडे, इथे बघा आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतंय असं, आणि आपल्याला इकडनं असं वरतून तिथे एक शिडी आहे, त्या शिडीतनं असं वरती किल्ल्यावर जायचं आहे. आपण आता हा जो सांगशी किल्ला आहे त्याचा जो कातळ टप्प्याचा भाग आहे तिथे येऊन पोचलोय. इकडनं थोडे 2 रॉक पॅचेस आहेत, ते थोडेसे डिफिकल्ट आहेत, एकदम नाही. आता रोप आहे, पूर्वीच्या काळी तिथे रोप नव्हता लावलेला, आता रोप आहे. त्या रोपला पकडून आपण सहज पार करू शकतो. आता सिद्धेश जातोय इकडनं वरती. तिकडनं बघा इथे आल्यानंतर तो रोपला धरून तुम्ही इथनं सहज वरती जाऊ शकतात. शाबाश. तुम्ही सर्वांनी पण तसंच, जसं सिद्धेश गेला ना तसंच वर जावा. डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. ओके, व्हेरी गुड. ठेव तिथे पाय, जा. हा, एका हातात रोप पकड, बाकी काय नाही. दुसऱ्या हाताने फक्त हे कर, धरून ठेव त्या कातळाला. शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश, शाबाश, जा. शाबाश, जा. हा, इकडनं असं जा. हा, जा आता वर. तुझा बॉडीचा बॅलन्स शक्यतो या बाजूला ठेव. जा जा. हा हा, जा. दोरी पकड, दोरीला पकडू, काही हे करू नको. बॉडीचा वेट या बाजूला ठेव. शाबास. हा, शाबाश, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फक्त आपल्याला खाली कातळ जे पायऱ्या आहेत ना, कातळात कोरलेल्या पायऱ्या तिथे फक्त आपल्याला लक्ष द्यायचंय. तर अशा प्रकारे पोहोचलोय आपण या पहिला जो कठीण कातळ टप्पा आहे तिथे. आता अजून एक आहे जो शिडीचा आहे, त्या शिडीवरनं आपल्याला आता वर जायचं आहे. मित्रांनो, हा इथला कातळ कडा आपण चढून आल्यानंतर इकडे एक पाण्याचं टाकं लागतं. इथे अजून एक टाकं आहे पाण्याचं, पण ते सुकलेलं आहे. थोडं या शिडीच्या इकडे या बाजूला सुद्धा इथे पाण्याचं टाकं आहे आणि तिथे एक पाण्याचं टाकं आहे, पण तिथे जाणं थोडं रिस्की आहे. इकडनं जायला बघा छोटे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे बघा इथे एक पाण्याचं टाकं आहे. बघा त्या काळात कसं खोदलं असेल पाण्याचं टाकं. बरोबर इथे मध्ये त्यांनी छिन्नी हातोड्याने खोदलेले बघा. तिथे छिन्नी हातोड्याचे घावाचे निशाण सुद्धा आहेत त्या कातळावरती.
तर मित्रांनो, थोडीशी विश्रांती घेतली आम्ही इथे. माझे मित्र सगळे इथे बसलेले आहेत. हे बघा, सगळे क्षणभर विश्रांती बसलेत आणि जिथे ओमकार बसलाय ना तिकडनंच वरती ती शिडीची वाट आहे. त्या शिडीच्या वाटेने आपल्याला वर जायचं आहे. तर चला आता आपण किल्ल्यावरती जाऊया. आपल्या सह्याद्रीतले छोटे मित्र हे नेहमीच आपल्या वाटसरू म्हणून येत असतात. रोहितकडे दोघे आलेले आहेत. आता आम्ही सर्व इथे आलो तर हे आमच्या सोबत आलेत. शिडीची वाट चढून आल्यानंतर एक छोटासा मेटा आहे इथे. हे बघा, इथे थोडीशी अशी बसण्यासाठी जागा आहे. थोडं रेस्ट करायचं असेल तर इथे आपण आराम करू शकतो थोडा वेळ. या इकडनं एक वाट अशी इथे जाते किल्ल्याच्या या बाजूला आणि इकडनं अशी जाते. आपण ऑलमोस्ट किल्ल्यावरती पोहोचलोय. इकडनं असे वर गेलो की आपण किल्ल्यावरती पोहोचतो. सांगशी किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. हा बघा, इथे एक माहिती फलक आहे. हा जो इकडनं ही जी पायऱ्याची वाट आहे ही इकडनं जो किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे त्या तिथे जाते. त्या अगोदर आपण हा किल्ला ज्या वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो ते आपण पाहणार आहोत. ते म्हणजे इथले पाण्याची टाकी. अजून पावसाळा नीट सुरू झाला नाही त्यामुळे पाणी इथे भरलेलं नाही या टाक्यांमध्ये. आता कुठे मान्सून यायला लागलाय. सांगशी किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला असणारी छोटी चढण चढून जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपण या किल्ल्याच्या बाले किल्ल्यात प्रवेश करतो. इथेच समोर आपल्याला एका भग्नावस्थेत असलेली वास्तू दृष्टीस पडते. ही वास्तू कदाचित त्या काळातील वाडा किंवा अन्नधान्याच्या कोठाराची वास्तू असावी, परंतु ठोसपणे आज आपल्यास सांगता येत नाही. इथेच जर आकाश निरभ्र असेल तर समोर पेणजवळ असणारा कर्नाळा किल्ला आपल्या दृष्टीस पडतो. मित्रांनो, आपण थोडं पुढे आल्यानंतर इथे अजून एक पाण्याचं टाकं आहे, पण या बाजूने फुटलेलं आहे ते बघा, त्यामुळे इथे पाणी राहू शकत नाही. पाण्याची टाकी आहे, ह्याला पोस्ट होल बोलतात. हे जे मध्ये मध्ये होल दिसत आहेत ना इथे, पूर्वीच्या काळी इथे बांबू वरती पूर्ण पाण्याची टाकी टाकली जायची जेणेकरून त्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून. आणि इथे बघा, हे तुम्हाला असं दिसतंय इथे असं कोरलेलं आहे, तर इथे पावसाचं पाणी इथे पडून ते इथे खाली या टाक्यात जावं याच्यासाठी केलेली व्यवस्था आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आता या पाण्याच्या जी टाकी आहेत ना इथे आहे, इथलं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो.
हे बघा, हे पाण्याचं टाक आहे ना, हे थोडं हे अखंड कातळातनं खोदलेलं आहे, पण याची खोली बघा थोडी आहे. तर हे इथलं पाण्याचं टाक आहे जे आता सध्या घडीला रिकामी आहे, पण हे किती खोल आहे बघा. त्याच्यानंतर त्या बाजूला जिथे कोरलेलं आहे हे थोडं त्याच्यापेक्षा खोल नाहीये, म्हणजे थोडस उथळ आहे इथे. यामागचं प्रयोजन असं आहे बघा, इथे पाणी भरलं, सर्वात प्रथम इथे पावसाचं पाणी भरेल, हे टाकं भरलं की मग हे टाकं भरेल, हे पाण्याचं टाकं भरल्यानंतर ते पाणी या इथे येईल. अशी एकंदरीत व्यवस्था केली आहे. आणि दुसरी गोष्ट आहे बघा, इथे ना एक चॅनल्स केलेले आहेत या कातळामध्येच कोरलेले आहेत. हे बघा, म्हणजे ह्या टाक्या जरी पूर्ण फुल म्हणजे भरल्या ना, ओव्हरफ्लो झाल्या, तर हे पाणी इकडनं असं येऊन हे बघा, इकडनं त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी, ओव्हरफ्लो झालेलं पाणी बाहेर जाण्यासाठी ही केलेली व्यवस्था आहे. हे बघा, हे पाणी इकडनं असं येऊन असं बाहेर जाणार खाली. म्हणजे बघा त्या काळातली बघा कसं त्या लोकांनी डोकं लावून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पाण्याचा साठा किती मुबलक प्रमाणात होता या किल्ल्यावरती हेच समजेल आपल्याला. हे बघा, इथे सावधान जरा, खूप जपून, खाली पडलं तर डायरेक्ट दी एंड. तर ही अशी पाण्याची टाकी आहेत या सांगशी किल्ल्यावरती. हे बघा, अजून एक चांगला संदेश आहे इथे. हे संदेश या गड किल्ल्यावर लावणं हेच खरं तर दुर्दैवाचं आहे. हे आपण कोणीही करता कामा नये. जिथे आपल्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी रक्त सांडलं, तिथे कोणत्याही प्रकारचं व्यसन करता कामा नये. आणि खरंच आहे, जर कोणी आढळलं असेल तर त्यांना चांगल्या शब्दात तुम्ही समजावा. नाही ऐकलं तर भल्या भल्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. तर मित्रांनो, सांगशी या किल्ल्याची दुर्गभ्रमंती आपली झालेली आहे. सांगशी हा एकदम छोटा किल्ला आहे, म्हणजे 800 फूट 850 फूटच उंच आहे. तुम्ही जर रेग्युलर ट्रेक करणारे असाल तर तुम्ही हार्डली अर्ध्या तासात या किल्ल्यावरती पायथ्यापासून येऊ शकतात. आपण मगाशी आलो तिकडे, त्या बाजूला गेलो, माझं बोट आहे तिकडे त्या बाजूला. इथे एक वाडा आहे, तो किल्ल्याचा हायेस्ट सर्वात उंचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर इथे पाण्याच्या टाके आहेत या बाजूला सगळीकडे, आणि इथे या किल्ल्याचा शेवट होतो, या भागाचा शेवट होतो. तर आधी या किल्ल्याचं भौगोलिक स्थान, भौगोलिक महत्व आपण जाणून घेऊया. त्याच्यानंतर मी या किल्ल्याची माहिती आणि इतिहास मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे ती खंडाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्या माणिकगडाकडे येते, आणि ही माणिकगडाकडून उत्तरेला असणाऱ्या पाताळगंगा आणि दक्षिणेकडे असणाऱ्या बाळगंगा या नद्यांच्या खोऱ्यांना विभागते. त्यातीलच बाळगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला हा सांगशी किल्ला आहे. या किल्ल्याच्या माझा हात दिसतो तिथे कर्नाळा किल्ला आहे, आणि या बाजूला इथे सागरगड आहे. सागरगड आपल्याला दिसणार नाही कारण धुका आहे त्या बाजूला, परंतु कर्नाळा किल्ला दिसू शकतो इकडनं, त्या तिथे माझं जो बोट आहे ना तिथे. आणि माणिकगड या बाजूला आहे इथे. तर हे एकंदरीत भौगोलिक महत्व आहे. या किल्ल्यावर आल्यापासून इथे कुठल्याही प्रकारचा मला बुरुज दिसला नाही, किंवा इथे कोणत्याही प्रकारचं असं वास्तू. तिथे वाड्याचे थोडे एकच अवशेष आहे, बाकी इथे फक्त पाण्याची टाकी आहे. म्हणजेच एकंदरीत पाळत ठेवण्यासाठी, म्हणजे वॉच टॉवर असणारा हा किल्ला आहे. इथे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी, निगराणी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा त्या काळी उपयोग झाला. तर मित्रांनो, आता मी या किल्ल्याचा इतिहास सांगतो. सांक नावाचा राजा इथे राज्य करत होता. त्याला जगतमाता नावाची एक मुलगी होती. सांक राजा जेव्हा इथेच कर्नाळ्याच्या लढाईमध्ये मारला गेला, तेव्हा त्याच्या मुलीने याच किल्ल्यावरून उडी देऊन जीव दिला. जगतमाता तिचं नाव. तशी एक दंतकथा आहे. या सांक राजाच्या नावावरूनच या किल्ल्याला सांगशी असं नाव पडलं. पण याला ऐतिहासिक कुठलाही आधार किंवा पुरावा नाही, किंवा ऐतिहासिक नोंद नाही कुठली. या किल्ल्याचा प्रथम ऐतिहासिक उल्लेख हा 1540 साली, जेव्हा अहमदनगरच्या निजामशहाने, जो गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा किल्ला होता, त्याच्यावर आक्रमण करून तो हा किल्ला त्याच्या ताब्यातून मिळवला. पुढे गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला जिंकून घेतला. परंतु या अहमदनगरच्या निजामशहाकडून होणाऱ्या आक्रमणाच्या भीतीमुळे त्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांना दिला. पोर्तुगीजांकडे काही काळ हा किल्ला होता, परंतु सततच्या होणाऱ्या निजामशहाच्या आक्रमणामुळे
शेवटी त्यांनी हा किल्ला रितसर हा किल्ला आणि जो कर्नाळ्याचा किल्ला आहे तो रितसर विकत घेतला आणि त्या आक्रमणापासून स्वतःचा बचाव केला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला त्यांच्याकडे होता, कधी जिंकला किंवा हा किल्ला घेताना इथे कुठल्या प्रकारची लढाई झाली आणि हा किल्ला घेतला या प्रकारे या बाबतीत कुठलीही नोंद नाही आहे ऐतिहासिक. परंतु इसवी सन 1739 ते 1818 या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे मराठी शाही बुडाल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणेच हाही किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात 1818 साली गेला. तर एकंदरीत हा इतिहास आहे सांक्षी किल्ल्याचा. येस, तर अशा प्रकारे हा सांक्षी किल्ल्याचा ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहेत, आता मी त्यांना विचारतो कसा होता या सांक्षी ट्रेकचा एक्सपिरियन्स. खूप छान वाटलं, बऱ्याच दिवसांनी असा ट्रेक केला. पावसाळ्यात पाऊस असतं तर खूप अजून छान वाटलं असतं. शॉर्ट आणि स्वीट ट्रेक आहे, तर आवर्जून तुम्ही पण या, खूप छान वाटलं. नक्कीच अजून पुढे असे ट्रेक करत राहू. तसं सिद्धेश म्हणाला आता की खूप शॉर्ट ट्रेक आहे पण मस्त आहे, मजा आली. आणि जे बिगिनर्स आहेत म्हणजे ज्यांना ट्रेक करायचा तर त्यांनी हा नक्की ट्राय करू शकतात त्यासाठी, आणि मस्त मजा आली. ठीक आहे, आपण अजून असे खूप ट्रेक करणार आहोत आणि भेटूया परत एकदा. खूप मस्त ट्रेक होती. खूप प्लॅन अचानक ठरलेला होता, त्यानंतर सक्सेसफुल झाला. नाही तर तो झाला नसता काही मित्रांमुळे प्लॅन सक्सेसफुल झाला नसता. खूप म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस आम्हाला बघायला भेटते, त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. खास करून गुंजनला थँक्यू. खूप मजा आली ह्या सांक्षी किल्ल्याच्या ट्रेक वरती. तर हा माझा दुसरा ट्रेक होता कार ट्रिप मधनं. तो कार ट्रिप मधनं खूप मजा आलेली आणि सुरुवातीला तर मजा आलेली चढताना, आणि हा जो गडाचा जो टिप आहे हा शेवटचा टिप आहे. जो सेकंड लास्ट टिप वरती चढताना थोडंसं मला दम लागला होता, थोडी चक्कर आली होती, पण ठीक आहे ना. नंतर रिकवर झाल्यानंतर मला रिकवर झालो म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकलो. तर असेच कार ट्रिप मधनं मी भरपूर ट्रेक्स काढणार आहोत, तर नक्की या. आणि जसं रोहित मगाशी मला जे बिगिनर्स आहेत त्यांनी नक्की ही ट्रेक ट्राय करा. थँक्यू. ओके, तर अशा प्रकारे या ट्रेकला आम्ही इथे एंड करतोय. थोडे खाली उतरताना वाटेत काही मॉन्युमेंट्स आहेत, काही वाड्याचे काही अवशेष आहेत किंवा काही पाण्याचे टाके आहेत, ते आम्ही पाहून मग खाली उतरू. तर चला, तोपर्यंत रजा घेतो तुमची. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या अशा एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.